जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, यंदाचा पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच नितीन गडकरी यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. बरं, या पुरस्कारामध्ये पुरस्कार स्वरूप किती रोख रक्कम देण्यात येते? तर यामध्ये 5 लाख रुपये देण्यात येतात. मित्रांनो, आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला लाईक नक्की करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामित्व योजनेअंतर्गत 50 लाखाहून अधिक प्रॉपर्टी कार्डचे वाटप केले, तर ही स्वामित्व योजना राष्ट्रीय पातळीवर कधी लॉन्च करण्यात आली होती? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच ही योजना 24 एप्रिल 2021 रोजी राष्ट्रीय पातळीवर लॉन्च करण्यात आली होती. याआधी या योजनेचा प्रायोगिक टप्पा हा 24 एप्रिल 2020 रोजी सुरू करण्यात आला होता. त्यानंतर 2021 मध्ये ही योजना संपूर्ण देशात लागू करण्यात आली. आता पंतप्रधान मोदी यांनी 27 डिसेंबर रोजी या योजनेअंतर्गत 10 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशामधील 46,351 गावांमध्ये 57 लाख स्वामित्व प्रॉपर्टी कार्डचं ई वितरण केलं आहे. बरं, ही स्वामित्व योजना कशासाठी सुरू करण्यात आली? तर आधुनिक ड्रोन सर्वेक्षण तंत्रज्ञानाद्वारे खेड्यांमध्ये घरे असलेल्या कुटुंबांना त्यांच्या घराच्या मालकी हक्क नोंदीसाठी ही योजना सुरू करण्यात आली. आतापर्यंत त्रिपुरा, गोवा, उत्तराखंड आणि हरियाणामध्ये सर्व पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचली आहे. बरं, आपल्याला एक्झाममध्ये या योजनेवर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की स्वामित्व योजनेसाठी नोडल मंत्रालय म्हणून कोणतं मंत्रालय कार्य करतं? तर स्वामित्व योजनेसाठी नोडल मंत्रालय म्हणून पंचायती राज मंत्रालय कार्य करतं. आणि जी स्वामित्व योजना आहे ही 24 एप्रिल रोजीच का सुरू करण्यात आली? तर 24 एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायती राज दिवस साजरा केला जातो आणि या योजनेची सुरुवात या राष्ट्रीय पंचायती राज दिनाच्या दिवशीच करण्यात आली. सध्या भारताचे पंचायती राज मंत्री कोण आहेत? तर राजीव रंजन सिंग उर्फ लल्लन सिंग हे सध्या भारताचे पंचायती राज मंत्री आहेत. आता हा प्रश्न पहा मित्रांनो, नुकतेच आता माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं आहे. या प्रश्नात आपल्याला मनमोहन सिंग यांच्याशी संबंधित विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखायचे आहेत. पहिलं विधान काय म्हणतं पहा, मनमोहन सिंग यांचा राज्यसभेतील कार्यकाळ हा 3 एप्रिल 2024 रोजी पूर्ण झाला असून ते 2019 साली आसाम राज्यातून राज्यसभेवर निवडून आले होते. आपण या पहिल्या विधानातील एवढ्याच भागाचा जर विचार केला तर या विधानातील हा एवढा भाग बरोबर आहे, कारण मनमोहन सिंग यांचा राज्यसभेतील कार्यकाळ याच वर्षी 3 एप्रिल 2024 रोजी संपला होता, पण ते 2019 साली आसाम नसून राजस्थान राज्यातून राज्यसभेवर निवडून आले होते. बरं, आता या प्रश्नामध्ये आसामच का टाकला आहे? तर आसाम राज्यातून ते 1991 मध्ये पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून आले होते आणि शेवटचं ते राज्यसभेवर राजस्थान या राज्यातून निवडून आले होते. या विधानातील उत्तरार्ध चुकीचं असल्यामुळं हे विधान चुकीचं ठरतं. आता दुसरं विधान पहा, मनमोहन सिंग यांनी 1999 मध्ये लढविलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना विजय मल्होत्रा यांनी हरवले होते. मित्रांनो, हे विधान बरोबर आहे. 1999 मध्ये मनमोहन सिंग यांनी पहिल्यांदा आणि शेवटची लोकसभा निवडणूक लढवली होती, पण त्यात त्यांना विजय मल्होत्रा यांनी हरवलं होतं. बरं, आता कमेंटमध्ये तुम्ही हे सांगा की मनमोहन सिंग यांनी कोणत्या मतदारसंघातून ही निवडणूक लढवली होती. आणि आता शेवटचं विधान पहा, मनमोहन सिंग यांनी 21 जून 1991 ते 16 मे 1996 पर्यंत अर्थमंत्री म्हणून कार्य केलं. तसेच त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष म्हणून देखील कार्य केलं होतं. आपल्याला हे तर माहित आहे, मनमोहन सिंग अर्थमंत्री होते. त्यांनी 1991 ते 1996 याच काळात अर्थमंत्री म्हणून कार्य केलं होतं. पण ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष होते का? तर त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाचं अध्यक्षपद सुद्धा भूषवलेलं आहे. त्यामुळे सी विधान सुद्धा बरोबर ठरतं. यात आपल्याला योग्य विधान ओळखायचे होते. ए विधान चुकीचं आहे. बी आणि सी योग्य असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 असेल. ठीक आहे, एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. यासच मनमोहन सिंग यांच्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यांचा जन्म कोठे झाला होता? तर सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या गाह गावात त्यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 मध्ये झाला होता. त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने कधी सन्मानित करण्यात आलं? तर 1987 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. बरं, त्यांनी आपली PhD कोणत्या विद्यापीठातून पूर्ण केली? तर केम्ब्रिज विद्यापीठातून PhD, तर ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नफील्ड कॉलेजमधून त्यांनी अर्थशास्त्रात DPhil पूर्ण केलं होतं. पर मनमोहन सिंग यांचं निधन कोणत्या हॉस्पिटलमध्ये झालं?
तर दिल्ली एम्समध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांनी रिझर्व्ह बँकेचे कितवे गव्हर्नर म्हणून कार्य केलं होतं? तर त्यांनी रिझर्व्ह बँकेचे 15वे गव्हर्नर म्हणून कार्य केलं होतं. व ते राज्यसभेवर किती वेळा निवडून गेले होते? तर राज्यसभेवर ते 6 वेळा निवडून गेले होते. पहिल्यांदा 1991 साली आसाम राज्यातून, त्यानंतर 1995, 2001, 2007, 2013 व आता अलीकडे 2019 साली ते शेवटचं राजस्थान या राज्यातून राज्यसभेवर निवडून गेले होते. नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणते राज्य हे ग्रामीण भागातील घरांना पाईपद्वारे 100% पाणी पुरवठा करणारे 5वे राज्य ठरलं आहे? तर आता ग्रामीण भागातील घरांना पाईपद्वारे 100% पाणी पुरवठा करणारे पंजाब हे भारतातील 5वं राज्य ठरलं आहे. बरं, पंजाब या राज्यानं कोणत्या योजनेअंतर्गत हे कार्य पूर्ण केलं? तर हर घर जल या योजनेअंतर्गत पंजाब राज्यानं हे कार्य केलं आहे. ही हर घर जल योजना कधी सुरू करण्यात आली होती? तर 2019 मध्ये भारत सरकारने ही हर घर जल योजना सुरू केली होती. पुढील प्रश्न पहा. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार 2023 साली भारतात मलेरियामुळे किती व्यक्ती मृत पावले आहेत? मित्रांनो, नुकतीच आता जागतिक आरोग्य संघटनेने 2023 सालीसाठीच्या मलेरियाची माहिती प्रकाशित केली असून या माहितीनुसार 2023 साली भारतात मलेरियामुळे एकूण 83 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. बरं, याआधी 1947 साली याच आजारामुळे किती व्यक्तींचा मृत्यू झाला होता? तर भारतात या आजारामुळे 1947 साली 8 लाख लोकांचा मृत्यू झाला होता व आता त्यात 2023 मध्ये घट होऊन ही आकडेवारी 83 पर्यंत कमी झाली आहे. भारताच्या या सर्वोत्तम कामगिरीमुळे जागतिक आरोग्य संघटनेने भारताला आता उच्च प्रभाव असलेल्या देशांच्या गटात ठेवला आहे. बरं, आता या अहवालातील माहितीनुसार भारतातील कोणत्या प्रदेशात एकही मलेरिया रुग्ण आढळला नाही? तर या माहितीनुसार लडाख, लक्षद्वीप आणि पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशात एकही मलेरिया रुग्ण आढळलेला नाही. बरं, भारत सरकारने कधीपर्यंत देशातून मलेरियाचे उच्चाटन करण्याचे लक्ष्य ठेवले? तर भारत सरकारने 2030 पर्यंत देशातून मलेरियाचं उच्चाटन करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. आपल्याला एक्झाममध्ये राष्ट्रीय मलेरिया नियंत्रण कार्यक्रमाविषयी सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवा, हा जो राष्ट्रीय मलेरिया नियंत्रण कार्यक्रम आहे हा 1953 मध्ये सुरू करण्यात आला होता. मलेरियाविषयी सांगायचं झालं तर मलेरिया हा प्लाझ्मोडियम विवाक्स या आदिजीवामुळे पसरतो आणि याच्या प्रसारासाठी ॲनाफिलिस डासांची मादी कारणीभूत असते. बरं, हा प्लाझ्मोडियम आदिजीव आपल्या शरीरातील कोणत्या घटकावर हल्ला करतो? तर हा प्लाझ्मोडियम आदिजीव आपल्या शरीरातील लोहित रक्तपेशीवर हल्ला करतो. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच कोणत्या देशाने बाल्ड ईगलला अधिकृतपणे राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले? तर हा निर्णय अमेरिका या देशाने घेतला असून बाल्ड ईगलला आता अमेरिकेने आपला अधिकृतपणे राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केला आहे. मित्रांनो, अमेरिकेमध्ये 242 वर्षापासून या बाल्ड ईगलला राष्ट्रीय पक्षी करण्याची मागणी होत आहे. 1782 मध्ये अमेरिकन काँग्रेसने याला राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषित केलं होतं, परंतु आता त्या निर्णयाला 242 वर्षांनी वैधानिक मान्यता मिळाली आहे. महत्वाचा प्रश्न आहे, येणाऱ्या एक्झाममध्ये हमखास प्रश्न विचारण्यात येईल. तर लक्षात ठेवा, बाल्ड ईगल हा आता अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी बनला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 29व्या वरिष्ठ राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिपचं विजेतेपद कोणी पटकावलं? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच मणिपूर या राज्याने या 29व्या वरिष्ठ राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिपचं विजेतेपद पटकावलेलं आहे. पुढील प्रश्न. वित्त मंत्रालयात नवीन महसूल सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता वित्त मंत्रालयात नवीन महसूल सचिव म्हणून अरुणीश चावला यांची नियुक्ती करण्यात आली. याआधी वित्त मंत्रालयातील महसूल सचिव कोण होते? तर संजय मल्होत्रा हे वित्त मंत्रालयातील महसूल सचिव होते, पण नुकतीच आता त्यांची आरबीआयचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं व त्या पदावर आता अरुणीश चावला यांची नियुक्ती करण्यात आली. अरुणीश चावला हे 1992च्या बॅचचे बिहार कॅडरचे IAS अधिकारी असून त्यांनी यापूर्वी 1 नोव्हेंबर 2023 पासून रसायने आणि खते मंत्रालयाच्या फार्मास्युटिकल्स विभागात सचिव म्हणून कार्य केलं होतं. याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या झाल्या आहेत, त्या सुद्धा एकदा पाहून घेऊया. तर पहा, आशियाई क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष हे शमी सिल्वा बनले आहेत. आशियाई विकास बँकेचे नवीन अध्यक्ष मासातो कांडा, ICCचे अध्यक्ष जय शहा, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष हे व्ही रामसुब्रमण्यम बनले आहेत. ब्रह्मोस एरोस्पेसचे नवीन प्रमुख जयतीर्थ राघवेंद्र जोशी, तर कर्मचारी निवड आयोगाचे नवीन अध्यक्ष हे एस गोपाल कृष्णन बनले आहेत. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम कोणी केला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
म्हणजे स्टीव्हन स्मिथ यांनी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम केला आहे. त्यांनी या ट्रॉफीमध्ये एकूण किती शतके झळकावलीत? तर त्यांनी या ट्रॉफीमध्ये एकूण 10 शतके झळकावली असून त्यांनी आता यात सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली या 2 भारतीय खेळाडूंना सुद्धा मागे टाकलं आहे. या दोन्ही भारतीय खेळाडूच्या नावावर या स्पर्धेमध्ये एकूण 9 शतकांचा समावेश आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सुपोषित ग्रामपंचायत अभियान कोणी लॉन्च केलं? तर हे जे सुपोषित ग्रामपंचायत अभियान आहे याचं लॉन्चिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला असून या अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी 10,000 ग्रामपंचायतींना बक्षीस देण्यात आला आहे. या बक्षीस रकमेतील 50% रक्कम ही अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि ग्रामपंचायतींना दिली जाईल, तर उर्वरित 50% रक्कम ही अंगणवाडी केंद्रामध्ये पोषण आहारावर खर्च करण्यात येणार आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. माइया सांडू यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली? तर या ज्या माइया सांडू आहेत या मोल्दोवा या देशाच्या पुन्हा राष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत. याआधी त्या 2020 मध्ये मोल्दोवा या देशाच्या राष्ट्राध्यक्ष बनल्या होत्या व त्यावेळेस त्या मोल्दोवा या देशाच्या राष्ट्राध्यक्ष बनणाऱ्या पहिल्याच महिला ठरल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा त्यांची मोल्दोवाच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. प्रवाशांना विमानतळावर वाजवी दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी कोणता उपक्रम सुरू करण्यात आला? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.